वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो सुरू आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आज आहे शनिवार आणि आपल्या इथे दर बुधवारी आणि शनिवारी ओळख संविधानाची ही एक खास सेगमेंट असते आणि आजच्या सेगमेंटमध्ये आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोनकांबळे सर काय सांगतायत चला ऐकूयात. नमस्कार, मी डॉक्टर हनी सोनकांबळे, राज्यशास्त्र विभाग MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. ओळख संविधानाची या कार्यक्रमामध्ये आपण मागच्या वेळेस भारतीय संविधानाच्या कच्च्या मसुद्यापैकी 1928चा नेहरू कमिटीचा जो रिपोर्ट होता त्या रिपोर्टवरती आपण चर्चा केली होती. आज ओळख संविधानाची याच्या भाग दुसऱ्यामध्ये आपण जो कच्चा मसुदा दुसरा होता त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. भारतीय संविधानाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत असताना हा दुसरा मसुदा तेवढाच महत्त्वाचा आहे. हा मसुदा होता 1944ला तयार केलेला कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया नावाने हा मसुदा तयार करण्यात आलेला होता. हा मसुदा प्रामुख्याने M.N. रॉय यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेला होता. M.N. रॉय यांनी जी काही समिती यासाठी स्थापन केलेली होती त्याच्यामध्ये M.N. रॉय, V.M. तारकुंडे, प्रोफेसर गोवर्धन पारेख, प्रोफेसर विनेंद्रनाथ बॅनर्जी अशा 4 लोकांनी ही समिती तयार झालेली होती. M.N. रॉय यांचं म्हणणं असं होतं की भारताला जे भावी संविधान हवं आहे किंवा भारतामध्ये जी शासन प्रणाली आपल्याला स्वीकारायची आहे ती शासन प्रणाली आर्थिक लोकशाहीची असली पाहिजे. खरं तर लोकशाहीचे प्रकार बघत असताना आपल्याला सामाजिक लोकशाही, राजकीय लोकशाही आणि आर्थिक लोकशाही अशा प्रकारचे प्रकार आपण बघतो. यातला जो आर्थिक लोकशाहीचा भाग आहे हा भाग M.N. रॉय यांना महत्त्वाचा वाटत होता. कारण त्यांना असं वाटत होतं की जर भारतामध्ये आर्थिक समता प्रस्थापित झाली तर भारतामध्ये सामाजिक आणि राजकीय हे दोन्ही प्रश्न राहणार नाहीत आणि म्हणून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा आग्रह धरलेला होता. आणि याच अनुषंगाने त्यांनी 1944ला जे कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया नावाने जो ड्राफ्ट तयार केलेला होता हा ड्राफ्ट त्यांनी समोर आणलेला होता. या ड्राफ्टमध्ये जवळपास 137 कलमं होती, अर्थातच ज्याला आर्टिकल असं आपण म्हणतो. तर 137 आर्टिकल्स याच्यामध्ये होते आणि हे कॉन्स्टिट्यूशन जवळपास 13 भागामध्ये आणि 7 प्रकरणामध्ये विभागलेलं होतं. याच्यामध्ये आर्थिक लोकशाहीवरती प्रामुख्याने भाष्य केलेलं असल्यामुळं गांधीजींनी हा ड्राफ्ट नाकारलेला होता, हे तितकंच महत्त्वाचं आहे. गांधीजींना जे काही भारतीय संविधान हवं होतं ते संविधान काहीतरी वेगळ्या प्रकारचं हवं होतं आणि म्हणून गांधीजींनी M.N. रॉय यांचा आर्थिक लोकशाही स्वीकारणारा जो ड्राफ्ट होता हा ड्राफ्ट नाकारलेला होता. त्याचबरोबर या कॉन्स्टिट्यूशनमध्ये M.N. रॉय यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोटेक्शन फॉर द राईट्स ऑफ मायनॉरिटीज हा एक महत्त्वाचा भाग या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आलेला होता. जे काही 13 प्रकरणं होते आणि 7 चॅप्टर होते याच्यामध्ये हा भाग एक महत्त्वाचा होता की मायनॉरिटीच्या बाबतीमध्ये जे काही प्रोटेक्शन मायनॉरिटीला या देशामध्ये हवं आहे ते प्रोटेक्शन याच्यामध्ये दिलं गेलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक डेमोक्रेसी ती कशा प्रकारची असेल याची देखील चर्चा याच्यामध्ये करण्यात आलेली होती. समाजाचं संघटन करत असताना हे संघटन इकॉनॉमिक आधारावरती असलं पाहिजे किंवा आर्थिक आधारावरती असलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी या संविधानाच्या मसुद्यामध्ये द इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन ऑफ द सोसायटी असा एक चॅप्टर लिहिलेला होता आणि याच्यामध्ये समाजाचं ऑर्गनायझेशन करत असताना ते आर्थिक आधारावरती असलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा मार्ग स्वीकारलेला होता. त्यांना सामाजिक लोकशाही किंवा राजकीय लोकशाही तेवढी महत्त्वाची वाटत नव्हती, पण त्यांना आर्थिक लोकशाही महत्त्वाची वाटत होती. याचं कारण असंही होतं की M.N. रॉय हे डाव्या विचारधारेचे होते आणि डाव्या विचारधारेचे असल्यामुळे त्यांनी जो काही पक्ष या ठिकाणी स्थापन केलेला होता तो पक्ष देखील त्याच पद्धतीने विचार करणारा होता. त्यांच्यावरती प्रामुख्याने जी रशियन राज्यक्रांती झालेली होती त्या रशियन राज्यक्रांतीचाही प्रभाव होता आणि म्हणून त्या प्रभावामधून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा विचार समोर आणलेला होता. आणि म्हणून M.N. रॉय यांचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे हे कॉन्स्टिट्यूशन जास्त चर्चेला आलं नाही, कारण ते कॉन्स्टिट्यूशन फक्त एकाच गोष्टीची चर्चा करत होतं. खरं तर भारताला जे स्वातंत्र्य हवं होतं ते स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य हवं होतं. त्याच्यामुळं आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये किंवा आर्थिक लोकशाहीच्या बाबतीमध्ये एवढी काही जाणीव-जागृती त्या कालखंडामध्ये नव्हती आणि म्हणून M.N. रॉय यांनी जो काही आर्थिक लोकशाहीचा मुद्दा मांडलेला होता त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये चर्चा झाली नाही. पण आर्थिक लोकशाहीचा विचार प्रामुख्याने नंतरच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणला गेला आणि हे एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं गेलं. पण आर्थिक लोकशाहीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना M.N. रॉय यांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला होता की भारताचं भावी सरकार हे आर्थिक लोकशाही मानणारं असलं पाहिजे, ना की सामाजिक किंवा राजकीय. कारण अर्थकारण हेच इथल्या विषमतेचं मूळ आहे असं त्यांना वाटत होतं आणि जो काही सामाजिक भेदभाव आहे हा सामाजिक भेदभाव देखील अर्थकारणामुळे आहे
आणि आर्थिक भेदभाव जर संपला तर सामाजिक भेदभाव देखील संपेल असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी हा एक संविधानाचा मसुदा समोर आणलेला होता. हा दुसरा संविधानाचा मसुदा होता. यापूर्वी आपण बघितलं की 1928ला जो पहिला मसुदा आलेला होता तो नेहरू कमिटी रिपोर्टच्या माध्यमातून आलेला होता किंवा मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेला होता. हा दुसरा मसुदा आहे ज्याला कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया असं म्हटलं गेलं आणि हा 1944 मध्ये पुढे आलेला होता. याच अनुषंगाने आणखीन एक संविधानाचा मसुदा देखील पुढे आलेला होता याच 1944च्या वर्षामध्ये आणि तो मसुदा होता हिंदू महासभेकडून आलेला आणि त्या मसुद्याचं नाव होतं किंवा त्या संविधानाचं नाव होतं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट. हा मसुदा देखील 1944लाच पुढे आलेला होता. हा भारतीय संविधानाचा तिसरा मसुदा होता. याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत की नेमकं हिंदू महासभेनं जे संविधान भारतामध्ये तयार केलेलं होतं ते संविधान कशा प्रकारचं होतं, त्या संविधानामध्ये नेमकं काय होतं आणि ते संविधान त्यांना का तयार करावं वाटलं, या मसुद्यावरती आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. या मसुद्याचा जो महत्त्वाचा भाग आहे त्याची देखील चर्चा आपण त्या एपिसोडमध्ये करणार आहोत. आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. आत्ताच आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे यांनी ओळख संविधानाची या स्पेशल सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच सर. बुधवारी आपण सरांना पुन्हा ऐकूयात. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत रहा. MGM 90.8 FM साथ है तो बात है.